तर आज आपण जाणून घेऊयात की लाईव्ह येण्याचे फायदे आणि नुकसान आणि लाईव्ह कधी येता येतं 24 लाईव्ह येण्याचा टायमिंग काय आहे किंवा लाईव्ह कधी आल्यावरती म्हणजे पब्लिक जास्त लाईव्ह येतं आपला लाईव्ह पाहण्यासाठी. या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर लाईव्ह येण्यासाठी आपला चॅनल जो आहे त्याचे 50 सबस्क्रायबर झालेले पूर्ण असतील तर मग मोबाईल व्हेरिफिकेशन होतो आणि त्यानंतर मग आपण लाईव्ह येऊ शकतो. मोबाईल व्हेरिफिकेशन 50 सबस्क्रायबर झाल्यावरती 24 तासानं आपले ते 50 सबस्क्रायबर झाल्यावरती आपले ते अपडेट होतात आणि ते नंतर आहे ना मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होतो आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन झाल्यावरती आपल्याला त्यानंतर 24 तास दिलेला असतो. त्या 24 तासानंतर आपण लाईव्ह येऊ शकतो. असं नाही की आज आपले 50 सबस्क्रायबर झाले आणि आपण थोड्या वेळाने लाईव्ह येऊ शकतो. नाही, 50 सबस्क्रायबर झाल्यावरती 8 दिवसाचा कालावधी जाऊ शकतो किंवा 2 दिवसाचाही जाऊ शकतो. त्यानंतर मोबाईल व्हेरिफिकेशन आणि मोबाईल व्हेरिफिकेशन नंतर 24 तासानंतर आपण लाईव्ह येऊ शकतो. लाईव्ह येताना आपण चेहरा दाखवू शकतो किंवा नाही दाखवू शकत किंवा म्यूट करू शकतो, बोलू शकतो, असं आपल्या पद्धतीने जसं आपलं चॅनल आहे तसं आपण पद्धतीनं आपण गप्पा मारू शकतो किंवा मग कुठलं तरी पदार्थ बनवू शकतो किंवा कुठे फिरायला गेलं जसं तुमच्या पद्धतीनं जसं हवं असेल तसं जिथे ठीक असेल तुम्हाला जिथे छान वाटेल तिथे लाईव्ह येऊ शकता. पण प्रत्येक लाईव्हमध्ये हा किती गॅप असला पाहिजे. 24 तास लाईव्हसाठी 24 तास ओपन आहेत पण त्यासाठी ना म्हणजे कमीत कमी 24 तासातून आपण 24 तास तर लाईव्ह येऊ शकत नाहीत. एकदा लाईव्ह चालू केला की तो आपण 12 तासापर्यंत 14 तासापर्यंत कंटिन्यू करू शकतो. पण तेवढं आपल्याकडे ना मोबाईल चार्जिंग किंवा वेळ नसतो, भरपूर काम असते. त्यामुळे ना आपण जेव्हा लाईव्ह येतो ना तेव्हा आता आपण लाईव्ह आलोत आणि त्यानंतर कट केला, लाईव्ह इंड केला तर त्यानंतर लगेच 5-10 मिनटात लाईव्ह नाही येऊ शकत आहे आपले. तर लगेच जर लाईव्ह येत असाल तुम्ही तर लाईव्हला कोणीतरी तुमच्या फॅमिलीमधलं जॉईन झालं आणि त्याचा वॉच टाईम जर तुम्हाला दिसत असेल तर तो यूट्यूब काउंट करत नाही आहे. कारण एकदा लाईव्ह आल्यानंतर परत 2 तासानंच लाईव्ह आलं तरच तो वॉच टाईम दिसेल, नाहीतर तो फक्त दिसेल, तो काउंट होणार नाही. कारण पुढे जाऊन आहे ना तो स्किप झालेला दिसेल. म्हणजे आपला 200 तास वॉच टाईम झाला आहे, अचानक 180 दाखवणार, अचानक 160 दाखवणार, 150 दाखवणार. तर हा आहे त्याचा नुकसान आहे हे की आपण जे सारखं जे लाईव्ह येतो तर तो आपल्याला आपण काउंटिंग करतो आपले एवढे 200 वॉच टाईम 200 तास झालेत बाबा. पण आपण जो गॅप न ठेवता पुन्हा लाईव्ह येतो आहे ना तेव्हा ते यूट्यूब कमी करत चालतं आपला आणि जो रिअल टाईम आहे जो आपण योग्यरित्यानं वापर केलेला आहे लाईव्हचा तोच दाखवतं. तर प्रत्येक लाईव्हमध्ये मला एवढंच सांगायचं की प्रत्येक लाईव्हमध्ये हा गॅप असला पाहिजे. म्हणजे 2 तासाचा कमीत कमी गॅप असला पाहिजे आणि 24 तासातून 10 वेळा लाईव्ह नाही येता येते. एकदा लाईव्ह आल्यावरती 10 तासापर्यंत तुम्ही येऊ शकता. पण एकदा लाईव्ह एंड केला की लगेच 10 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाने लगेच लाईव्ह येताल तर तुमचा तो वॉच टाईम आहे तो काउंट केला जाणार नाही. त्याचं नुकसान तुमचंच आहे, तुमचा वेळही जाईल आणि त्यात काउंटिंग पण वाढणार नाही. त्यामुळे एकदा लाईव्ह आल्यानंतर एंड केला की पुढच्या 2 तासानंतर तुम्ही लाईव्ह येऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ इथंपर्यंत पाहिल्याबद्दल खूप आभारी आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. तोपर्यंत